जीवनाची खरी समृद्धी ही आपण किती मिळवले यावर ठरत नाही, तर आपल्या अस्तित्वामुळे किती जीवांना आधार मिळाला यावरती ठरते. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ज्ञानयज्ञ करावा, ज्याच्याकडे श्रमशक्ती आहे त्याने श्रमयज्ञ करावा आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याने दानयज्ञ करावा, असे आवाहन रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले. समर्थ सद्गुरू काडीसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृतीनिमित्त खराडी येथील महालक्ष्मी लॉन येथे ब्लड इन नीड या मानवतावादी रक्तसेवेचा देशव्यापी विस्ताराचा कार्यक्रम नुकताच सुरू करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास मोहनकर, वरिष्ठ पत्रकार अंकित काणे व रचना पवार आदी उपस्थित होते. तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना हिरवं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्या गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपलं लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव, कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. झाडाच्या नावाने धन्यवाद. आजच्या या ब्लड इन नीड सेवेच्या अखिल भारतीय विस्तार व मोबाईल ॲपच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले परमपूज्य संत महंत, विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने, सेवाभावाने आणि सामाजिक योगदानाने स्वतंत्र ओळख निर्माण केले अनेक मान्यवर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मानवतेच्या या सेवा संकल्पाला एक वेगळे बळ, व्यापकता आणि सामाजिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. आज आपल्यामध्ये डॉक्टर सुहास मोहनळकरजी महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेचे संचालक आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षितपणे गरजू रुग्णाकडे पोहोचेपर्यंत त्यामागे सुरक्षित रक्तसंकलन, योग्य तपासणी, शास्त्रीय कार्यपद्धती, गुणवत्ता आणि सक्षम रक्तसंक्रमण व्यवस्था ही मोठी जबाबदारी असते. योग्य रक्त, सुरक्षित रक्त आणि योग्य वेळी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे हा या संपूर्ण व्यवस्थेचा आत्मा आहे. या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात रक्तदानाच्या सेवेला शिस्त, सुरक्षितता, विश्वासाची जोड देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर मोहनळकरजी हे करत आहेत. आज ब्लड इन नीड ही सेवा महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतात विस्तारत असताना रक्तसंक्रमण क्षेत्रातील अशा जबाबदार व्यक्तिमत्वाची उपस्थिती आम्हाला निश्चितच प्रेरणादायी आहे. आम्ही यासोबत डॉक्टर रचना पवार या सुद्धा रक्तसंक्रमण बँकेच्या संचालिका आहेत. त्याही इथे आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिला आणि आपल्याला सर्वांना जे बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आम्हाला अतिशय अभिमान वाटलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला प्रचंड गर्व आहे. आजच्या सेवा सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते तथा पर्यावरण संवर्धक माननीय सयाजी शिंदेजी यांची लाभलेली उपस्थिती विशेष आनंदाची आहे. अभिनय क्षेत्रात आपल्या समर्थ कर्तृत्वाने त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे, परंतु कलाकार म्हणून लाभलेली लोकप्रियता स्वपुरती मर्यादित न ठेवता तिचा उपयोग निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरणाविषयी समाजमन जागृत करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशेष ओळख आहे आणि ती आपण आता पाहिली. ज्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं आहे त्यातला एकही शब्द ते बोलले नाही. त्यांचा एकच ध्यास वृक्ष वृक्ष आणि वृक्ष. त्या अशा
ध्येयाने जी झपाटलेली माणसं असतात तीच काहीतरी कर्तृत्व करू शकतात. मला त्यांच्याबद्दल प्रचंड प्रचंड आणि प्रचंड अभिमान आहे. वृक्ष लावणे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी जीवनाची व्यवस्था निर्माण करणे असं मला वाटतं. रक्तदानातून माणसाचा श्वास चालू राहतो आणि वृक्ष संवर्धनातून सृष्टीचा श्वास अखंड राहतो. मानव सेवा आणि निसर्ग सेवा या एकमेकांपासून वेगळ्या नाही, कारण निसर्ग जगला तर माणूस जगेल आणि माणसामध्ये माणुसकी जगली तर समाज जगेल. आपल्या प्रसिद्धीला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देऊन पर्यावरण संवर्धन लोक चळवळीचे स्वरूप देणारे माननीय सयाजी शिंदे यांचे कार्य खरोखरच अत्यंत उल्लेखनीय आहे. वृक्षांविषयी त्यांच्या अंतःकरणात असलेली तळमळ, निसर्गाशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि पर्यावरणासाठी त्यांची असलेली अखंड धडपड ही उदासीन मनालाही जागृत करणारी आणि संवेदना शून्य वृत्तीला सजीव करणारी आहे. त्यांच्या निसर्ग संवर्धनाचा ध्यास हा केवळ विचारांपुरता मर्यादित नसून ते कृतीतून समाजासमोर उभा राहिलेला एक प्रेरणादायी आदर्श आहे. माननीय सयाजी शिंदे यांच्या सेवाभावी व पर्यावरणनिष्ठ कार्याचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या या मानवतावादी सेवा संकल्पाला आपल्या उपस्थितीने बळ दिल्याबद्दल त्यांचे आम्ही अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यामध्ये सकाळ माध्यम समूहाचे मल्टीमीडिया संपादक माननीय श्री अंकित कानेजी उपस्थित आहेत. समाजामध्ये अनेक विधायक कार्य घडत असतात, अनेक व्यक्ती निस्वार्थपणे सेवा करीत असतात, परंतु त्या कार्यामागचा विचार समाजाच्या लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे सामर्थ्य प्रसारमाध्यमांकडे असते. विशेषतः डिजिटल युगात एखादा सकारात्मक विचार, एखादी सेवाभावी चळवळ किंवा एखादा मानवतावादी संदेश काही क्षणात लाखो लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. अंकित कानेजी तरुण आहेत, परंतु त्यांच्या विचारांमध्ये सामाजिक जीवनाकडे पाहण्याची जी प्रगल्भ दृष्टी आहे, समाजमन जागृत करण्याची आणि सकारात्मक परिवर्तनाला दिशा देण्याची जी प्रभावी शक्ती आहे ही जाणीव त्यांच्या कार्यातून जाणवते. त्यांच्या अंतःकरणात समाजाविषयी संवेदना, सामान्य माणसांच्या प्रश्नाविषयी आस्था आणि त्याचबरोबर अध्यात्माकडे पाहण्याची त्यांची एक समतोल आणि सुसंस्कारित दृष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात आम्हाला जाणवली आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात आमची आणि त्यांची भेट झाली होती. त्या भेटीत त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांच्या विचारांची दिशा आम्हाला जवळून अनुभवता आली. वयाने तरुण असले तरी समाजासाठी काहीतरी विधायक घडले पाहिजे, चांगल्या कार्याला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे आणि माध्यमांच्या सामर्थ्याचा उपयोग करून समाज जागृतीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे ही तळमळ आणि तन्मयता त्यांच्या विचारात आम्हाला प्रकर्षाने जाणवली. आज ब्लड इन नीड या सेवेलाही अशा संवेदनशील माध्यम दृष्टीची आवश्यकता आहे. तरुणाईची ऊर्जा, सामाजिक जाण, माध्यमांची समज, अध्यात्माची संवेदना यांचा सुंदर समन्वय असलेल्या माननीय अंकितजी काने पुढील वाटचालीस त्यांच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या या मानवतावादी सेवा सोहळ्यात त्यांची लाभलेली उपस्थिती आम्हाला विशेष आनंद देणारी आहे. उपस्थित सर्व विद्वज्जन, मातृशक्ती, आमचा सेवाभावी भक्त परिवार तसेच आजच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले विविध शासकीय निमशासकीय विभागातील सन्माननीय अधिकारी, प्रशासकीय सेवेतून समाजहिताची जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे अधिकारी वर्ग, समाजातील प्रश्न, विधायक कार्य आणि लोककल्याणकारी उपक्रम जनमानसापर्यंत प्रभावी पोहोचवणारे पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील सर्व सन्माननीय आणि भारत मातेच्या मंगल भविष्याची स्वप्ने हृदयात बाळगून इथे उपस्थित झालेल्या सर्व सज्जनांना आमचा सहस्नेह जय सियाराम. आजच्या या व्यासपीठाकडे पाहिले तर एक सुंदर सेवा संगम आपल्याला पाहायला मिळतो. येथे वैद्यकीय सेवा आहे, रक्त संक्रमणाची व्यवस्था आहे, पर्यावरण संवर्धनाचा विचार आहे आणि या सर्व विचारांना जनमानसापर्यंत घेऊन जाणारी प्रसारमाध्यमांची ताकद आहे. क्षेत्र वेगवेगळे आहे, पदे वेगवेगळे आहेत, जबाबदाऱ्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत, पण या सर्वांच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे, माणूस. आणि उद्देशी एकच आहे, माणूस वाचला पाहिजे, जीवन वाचलं पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मानवता जिवंत राहिली पाहिजे.
आणि आजचा हा सेवा संगम आमच्यासाठी अधिक भावपूर्ण आहे, कारण या संपूर्ण सेवा विचारांच्या मुळाशी माझ्या सद्गुरूंनी दिलेला संस्कार आहे. माझ्या अंतःकरणात शब्दांपेक्षा भावना अधिक दाटून आलेल्या आहेत, कारण आजचा हा पवित्र दिवस माझ्यासाठी अत्यंत भावस्पर्शी आणि कृतज्ञतेचा आहे. कारण माझे परमपूज्य गुरुवर्य परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृतीचा हा मंगलमय सोहळा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुतत्व हे काळाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक युगाला दिशा, प्रत्येक पिढीला संस्कार आणि प्रत्येक मानवाला जीवनाचे सार्थक प्रदान करणारे एक सनातन दिव्य तत्व आहे. माझ्या जीवनात जे काही मंगल घडले, समाजाला जे काही अर्पण करता आले, त्यामध्ये माझे मुळीच कर्तृत्व नाही, ती माझ्या सद्गुरूंच्या कृपेची अखंड छाया आहे. माझ्या